नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. वळूया महत्त्वपूर्ण बातमीकडे. आधी घोडचूक मग दिलगिरी, आव्हाडांनी फाडले आंबेडकरांचे फोटो. राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त झालेला आहे. आधी घोडचूक मग दिलगिरी व्यक्त केली आहे. आंबेडकरांचे फोटो फाडलेत. मनुस्मृती दहनासाठी महाडमधल्या चौदार तळे या ठिकाणी आज आव्हाड पोहोचले आणि त्या ठिकाणीच हे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये आंबेडकरांचे फोटो फाडण्यात आले. चूक लक्षात येताच आव्हाडांनी माफी मागितली आहे. आंबेडकरांचे फोटो आव्हाडांनी फाडले. मनुस्मृतीवरून हे प्रकरण घडलं. मनुस्मृतीचं दहन करण्याकरता आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन केलं. मात्र हे आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी आंबेडकरांचे फोटो देखील फाडण्यात आले आणि हे आपण दृश्यामध्ये पाहतोय कशा पद्धतीने हे फोटो फाडण्यात आले. अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं. महाडमध्ये मनुस्मृतीचा दहन करण्याचा इशारा आव्हाडांनी या आधीच दिला होता आणि त्या पद्धतीने ते आज महाडमध्ये पोहोचले. महाडच्या चौदार तळ्यावर देखील ते गेले होते. त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये राष्ट्रपतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारं संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्यांनी त्या ठिकाणी दहन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी कचरा फेकावा तशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या. हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत. असं आहे की आपण सगळे इथे उपस्थित होतात. एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातच राहिलं नाही. त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाली त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा करेल. एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो. एका विशिष्ट हेतूसाठी आम्ही आलो होतो आणि अनावधानानं आंबेडकरांचे फोटो फाडले गेले अशा पद्धतीचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात या संदर्भात संताप व्यक्त होतोय. आंदोलन करत असताना आपण नक्की काय करतो आहोत याचं भान राजकीय नेत्यांना असायला पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आता आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत. आनंदजी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. अतिशय खेदजनक अशी पद्धतीची बातमी आपल्याला म्हणता येईल. मनुस्मृतीचं दहन करत असताना आंबेडकरांचे फोटो फाडण्यासारखं एक कार्य करण्यात आलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं होतं. आपली पहिली प्रतिक्रिया? आमची पहिली मागणी आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांवर महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. ते डॉक्टर नाही तर नकलाकार, नाटककार, नौटंकीकार आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या पोस्टरवर असल्याचं त्यांना माहित होतं. त्यांच्याच ऑफिस मधनं ते प्रिंट आउट सकाळी त्यांच्या गाडीतनं गेले आणि अनावधानाने नाही पण जे त्यांच्या मनामध्ये होतं ते त्यांच्या हातातनं घडलं आणि केवळ परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच फाडला नाही तर तो पायाची देखील त्यांनी फेकला. हे जघन्य असं कृत्य त्यांनी केलेलं आहे. संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र त्यांचा निषेध करतो आणि शासनाला आमची मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्वरित त्यांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना अटक झाली पाहिजे. ज्या पद्धतीची मागणी आव्हाडांनी केलेली होती, मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी ते निघालेले होते, या सगळ्या प्रकरणासंदर्भात एकूणच त्यांची ही जी काही मागणी आहे त्याकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहताय?
उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी स्पष्ट केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालतो, त्यामुळे मनुस्मृती सारख्या पुस्तकाचं समर्थन आम्ही अजिबात करत नाही, आम्ही विरोध करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीमधले श्लोक येता कामा नाहीत ही स्पष्ट राष्ट्रवादीची भूमिका आहे आणि त्याबाबत माननीय अजितदादा पवार हे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी देखील बोलून राष्ट्रवादीची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। मनुस्मृतीचा आम्ही तीव्र विरोधच करतो। पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृती जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत तोपर्यंत आम्ही येऊ देणार नाही। अनावधानाने माझ्या हातून हे घडलं अशा पद्धतीचं कृत्य जाणून बुजून आम्ही केलेलं नाहीये, एक आंदोलन करत असताना अशा पद्धतीचं कृत्य हातून घडलंय, अशा पद्धतीची प्रतिक्रिया आता प्रसार माध्यमांकडे जितेंद्र आव्हाडांनी दिलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचं ज्यावेळेला राष्ट्रीय अधिवेशन होतं त्यावेळेला देखील भगवान श्रीराम मासारे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। तमाम हिंदू समाजाच्या भावना त्यांनी दुखावल्या। सातत्याने अनावधानाचं गोंडस शब्द वापरून आपण केलेल्या कृत्याचं ते समर्थन करू शकत नाही। संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र दलित समाज आणि तमाम हिंदू लोकांचा, दलित समाजाचा आणि या संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व भारतीयांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून पायाशी तो टाकून त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांना व त्यांच्या सहकार्यांना तात्काळ ही अटक झालीच पाहिजे ही आमची स्पष्ट मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस आता या पुढे या संपूर्ण प्रकाराचा पाठपुरावा कशा पद्धतीने करेल त्याच्या संदर्भात आपण काही आमच्या वाहिनीशी बोलाल का? ठाण्यामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे, आम्ही त्यांचे फोटो फाडलेले आहेत, त्यांचा निषेध केलेला आहे, त्यांचे फोटो पायदळी तुडवलेले आहेत। आमची माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे या दोघांकडे मागणी आहे की त्वरित त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे। ज्या पद्धतीनं अशा पद्धतीचं आंदोलन होतं आणि आपण राष्ट्रपुरुष म्हणजे आपण आंबेडकरांना राष्ट्रपुरुष म्हणतो, आपला अभिमान म्हणतो आणि अशा पद्धतीचं काम करत असताना अनावधानानं एखादी गोष्ट घडली तर त्याला कशा पद्धतीनं माफी मागितली पाहिजे, कशा पद्धतीनं लोकांसमोर गेलं पाहिजे याचं भान बाळगायला पाहिजे। अशा पद्धतीनं ज्यावेळेला एखादं आंदोलन घडतं त्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग असायला हवं, आयोजन असायला हवं आणि आपल्या हातून अशा कोणत्याही पद्धतीची गोष्ट घडू नये याची काळजी घेतली गेली पाहिजे। मात्र ते भान सुद्धा आव्हाडांनी या संपूर्ण प्रकारात बाळगल्याचं दिसत नाहीये। काय सांगाल, काय म्हणाल? नाही, कायम ते असंच करत आलेले आहेत म्हणून मी त्यांना बोलतो ना की ते स्वतःला डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणतात, ते नकलाकार आहेत, ते नाटककार आहेत, ते नौटंकीकार आहेत। जे त्यांच्या मनात होतं ते त्यांच्या हातातून घडलं असंच म्हणावं लागेल, कारण दरवेळेला एखादा जबाबदार नेता अशा प्रकारचं कृत्य अनावधानाने करेल हे महाराष्ट्राला पटणारं नाही। त्यांनी परमपूज्य महामानव बोधिसत्व ज्यांनी या देशाला संविधान दिलं, ज्या संविधानामुळे भारताची एकात्मता आणि अखंडता आपण एक देश आहोत, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी अपमानच केलेला आहे आणि हा अनावधानाने झाला हे मानायला मी तयार नाही। तमाम महाराष्ट्र हे मानायला तयार नाही। त्यामुळे त्यांच्यावर FIR आणि त्यांना अटक ही झालीच पाहिजे, त्यांची माफी महाराष्ट्र स्वीकारत नाही। आपण या संदर्भात अजून वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करणार आहात का? राज्याचे आता राज्यामध्ये आपण सत्तेमध्ये आहात, उपमुख्यमंत्र्यांकडे आपण या संदर्भात बोलणार आहात का? मुख्यमंत्र्यांकडे आपण या संदर्भात बोलणार आहात का? या संदर्भात आपण काय सांगाल? आम्ही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनम्र निवेदन करतो की तात्काळ शासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना व त्यांच्या सहकार्यांना अटक केला पाहिजे। म्हणजे अनावधान चुकून अशा प्रकारचे जे शब्दप्रयोग ते नेहमी करतात ते पुन्हा होणार नाहीत, त्यांना शासनाने कठोर कारवाई त्यांच्यावर केलीच पाहिजे। निश्चितपणाने धन्यवाद आनंदजी, आपण आपल्या वाहिनीशी बोललात त्याबद्दल। राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आता आपल्या सोबत होते आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलाय।
जाळायला गेले मनुस्मृती आणि फाडून आले आंबेडकरांचे फोटो, अशा पद्धतीची अवस्था जितेंद्र आव्हाडांची झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हे या संपूर्ण प्रकारावरती राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बघूया ते काय म्हणालेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जितेंद्र आव्हाडांनी जो अपमान केलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करतो. आणि जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राच्या जनतेची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेची तात्काळ माफी मागावी, अन्यथा जितेंद्र आव्हाडाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. कारण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जितेंद्र आव्हाडांनी आपल्या देशाला ज्यांनी घटना दिली त्या महामानवाचा आज अपमान केलेला आहे. जितेंद्र आव्हाडा तात्काळ माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येते. राष्ट्रपकडून हे आंदोलन उभारण्यात आलं होतं. राष्ट्रपचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीला विरोध करण्यासाठी मनुस्मृती जाळून टाकू अशा पद्धतीचा इशारा दिला होता आणि त्याकरता ते महाडमध्ये गेले होते. या सगळ्या प्रकारासंदर्भात आपण अधिक माहिती घेतोय. आमचे रायगडचे प्रतिनिधी अजेश नाडकर आता माझ्यासोबत लाईव्हला जोडले गेलेले आहेत. अजेश, हा संपूर्ण प्रकार घडलाय, कशा पद्धतीने हा प्रकार घडला? आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतात. राष्ट्रपच्या नेत्यांनी भान बाळगणं गरजेचं होतं. आपण काय करतो आहोत, कशा पद्धतीनं करतो आहोत, आपल्या हातामध्ये आपण जे फाडतो आहोत त्याच्यावरती कोणाचे फोटो आहेत, काय लिहिलं गेलंय, या सगळ्या गोष्टीचं भान बाळगायला हवं होतं. मात्र ते बाळगलं गेलं नाही आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जाळले गेले. काय माहिती आहे? नक्कीच प्रशांत, महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये क्रांतीस्तंभ ज्या परिसरामध्ये बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही वर्षापूर्वी मनुस्मृत्या हा इथे दहन केलं होतं, त्याच ठिकाणी आज आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आंदोलन होतं. खरं तर मनुस्मृतीतलं काही श्लोक जे आहेत ते पाठ्यपुस्तकात येणाऱ्या काळात शालेय उपक्रमात घेणार आहेत असं मत जे जितेंद्र आव्हाड होतं आणि याच्या निषेधार्थ त्यांचं आंदोलन होतं. आंदोलन दरम्यान अनेक कार्यकर्त्यांच्या हातात जे आहेत ते मनुस्मृती चे फोटो ज्या ठिकाणी दहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची प्रतिमा असणारे पोस्टर होते आणि तेच पोस्टर घेऊन सर्व कार्यकर्ते क्रांतीस्तंभात आले होते आणि ओघाच्या अभावी ओघामध्ये ते पोस्टर जे आहेत ते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फाडले गेले. तर थोड्या वेळातच लक्षात येतात ते पुन्हा एकदा ते पोस्टर फाडलेले जमा करले आणि शेवटी जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली. प्रशांत, निश्चितपणानं त्या ठिकाणी आत्ताची काय स्थिती आहे? जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून आता तीव्र संतापाची लाट यायला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर निषेध केला या सगळ्या घटनेचा. त्या ठिकाणची आत्ताची स्थिती काय आहे? आव्हाड हे शरद पवार गटातले मोठे नेते आहेत. त्यांनी थोडं तरी आपण करत असलेल्या कृतीबद्दल भान ठेवणं गरजेचं होतं. मात्र या आंदोलनात त्यांचं भान सुटलं आणि ओघामध्ये त्यांनी हे पोस्टर फाडलं. काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड हे महाडच्या क्रांती स्तंभातून आता महाडच्या शहराकडे निघाले आहेत. या ठिकाणी खरंच येणाऱ्या काळात याचे पडसाद नक्कीच रायगड जिल्ह्यात उचलले जातील. कारण त्यांच्या हातातून घडलेली ही चूक जरी त्यांच्या लक्षात आली असेल आणि माफी मागितली असेल तरी देखील याचे पडसाद काही काळात उमटतील. निश्चितपणाने धन्यवाद अजय, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी. अजेश नाडकर आपल्या सोबत होते. महाडमध्ये ही घटना घडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलन उभारलं होतं, मात्र या आंदोलनाला अशा पद्धतीचं वेगळंच वळण मिळालंय. अनावधानानं आपल्या हातून बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले गेले अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय. मात्र हे वक्तव्य न पटण्यासारखं आहे.
आता आपल्यासोबत अनंत करमुसे जोडले गेलेले आहेत. आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण देखील केलेली होती आणि हा सगळा प्रकार माध्यमांमधून आपण बघितला असेल. अनंतजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. अशा पद्धतीची एक घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक आंदोलन उभारलं होतं. महाडमधली ही घटना आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करत असताना जी त्या ठिकाणी पुस्तक फाडलं गेलं, पानं फाडली गेली, त्या पानांवरती, पुस्तकांवरती बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो होते. या सगळ्या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया. नमस्कार. मला आता तुमच्याकडूनच समजतंय हे जी, पण माझं एक ठाम मत असं आहे की त्या माणसाचं संविधानावरती प्रेम, बाबासाहेबांवरती प्रेम, भारताच्या कायद्यांवरती प्रेम हे अजिबात नाही आहे. जे काय करतो ते ड्रामेबाजी आणि नेहमीची नौटंकी असते. कारण जर त्याचं संविधानावर प्रेम असलं असतं तर त्यांनी स्वतःच्या बंगल्यावरती नेऊन एखाद्या सामान्य माणसाला मारहाण करावं हा काम केलंच नसतं. शेतरमध्ये घुसून मारहाण करा हे काम केलंच नसतं. त्या ठाण्याच्या आयुक्तांना मारणं हे काम केलंच नसतं. स्वतः कायदा हातात घेणं आणि स्वतःच कायद्याचे आपण रक्षक आणि काय म्हणतात कायदा चालवणारे आहोत असंच त्यांचं मत असतं. आणि बाबासाहेबांवरती किंवा त्यांच्या कायद्यावरती त्यांचं प्रेम आहे असं मला तरी कुठं जाणवलेलं नाही आहे. आणि हे नेहमीच त्यांचं काम करत असतात. आणि अनावधानाने फाडल्या गेलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर ते म्हणणारच असं वाटतंय मला. कारण दुसरं काही म्हणूच शकत नाही. कारण इतकं प्रेम आंबेडकरी लोकांचं किंवा या भारतीय सामान्य नागरिकांचं या संविधानावरती आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती आहे. त्या प्रेमापोटी ते लोक जर उफाळून उठले तर त्यांना ते अवघड होईल आणि विधानसभेच्या निवडणुका सुद्धा समोर असतील. त्याच्यासाठी ते सारवासारव करतील असं मला वाटतं. पण हे दुर्दैवी आहे आणि कुठंतरी ह्याला आळा घातला पाहिजे आणि सरकारने सुद्धा याच्याकडे आता गांभीर्यानं बघितलं पाहिजे. काय नेमकं आता या सगळ्या हा जो प्रकार आहे हा फार विचित्र प्रकार घडलेला आहे आणि दृश्यांमध्ये ते जी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचली त्या दृश्यांमध्ये अतिशय व्यवस्थितपणे हा सगळा प्रकार दिसतो आहे. शासनानं कशा पद्धतीची आता ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे, कशा पद्धतीची कारवाई होण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की या माणसालाच कुठेतरी आळा घातला पाहिजे. ते जे आंदोलनाच्या नावावरती आणि स्वतःला न्याय मिळण्याच्या नावावरती जे काम करत असतात त्याच्यामध्ये नेहमीच कायदा हातात घेतात आणि लोकांकडून जो प्रतिसाद येतो किंवा लोक ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे याच्यावरती प्रकट होतात त्या पद्धतीने सरकार त्याच्याकडे बघत नाही असं मला एकंदरीत वाटतं. आता या घटनेकडे तरी गांभीर्याने बघावं आणि सुमोटो तरी सरकारने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून केस चालवावी असं मला वाटतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि या देशाच्या राज्यघटनेचा अपमान आहे असं मला वाटतं. निश्चितपणे कोणत्याही ज्या वेळेला आपण खूप छान पद्धतीनं व्यक्त झालात त्यासाठी अगदी मनापासून आपले आभार. अनंत करमुसे आपल्या सोबत होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अशा पद्धतीचं एक कृत्य घडलंय. आव्हाडांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांकडे परांजपे यांनी मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या संपूर्ण प्रकाराबाबत जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी केलेली आहे. जाळायला गेले मनुस्मृती आणि फाडून आले आंबेडकरांचे फोटो अशा पद्धतीचं आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. प्रकाश गाडे भाजपचे नेते आणि सचिन खरात रिपाईचे नेते आता आपल्या सोबत आहेत. दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्राच्या या बातमीपत्रामध्ये. अतिशय निंदनीय असा पद्धतीचा प्रकार आपण आज घडताना बघितलाय. रिपाईचे नेते खरात आता आपल्या सोबत आहेत. आपण या सगळ्या घटनेकडे आणि एकूणच आपण आधी या सगळ्या संदर्भात निषेध केलेला होता, मात्र आता आपण या सगळ्या घटनेकडे कसं पाहताय खरात? प्रथमतः एसीआरटीने जो अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला होता या आराखड्यामध्ये मनुस्मृती मधील जे मानाचे श्लोक आहेत
ते आराखड्यामध्ये आहे असं समजत होतं. त्यामुळे आम्ही सुद्धा मागणी केली होती की मुख्यमंत्र्यांना की हा आराखडा असा लागू करू नये याची मागणी आम्ही केली होती. तदनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः आज मनुस्मृती दानाचा कार्यक्रम या निश्चित ठेवला होता. परंतु आजच मी पत्रक काढलं होतं, बातमी काढली होती की खरंच जितेंद्र आव्हाड हे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ असेल तर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारा. मुळात जितेंद्र आव्हाड हे एक राजकीय स्टंट करणारे कार्यकर्ते आहेत. ते सतत राजकीय स्टंट करत असतात. ते जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील तर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारा हे मी आजच मागणी केली होती. परंतु आज अशी बातमी आली की त्यांनी मनुस्मृती फाडत असताना किंवा जाळत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला जे प्रचार त्यांनी केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. आरपीआय खरात पक्षातर्फे आम्ही तर या गोष्टीचा निषेध करतोय. ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम शोषित वर्गाला, दलित वर्गाला, वंचित वर्गाला संविधानाच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे. तरी सुद्धा हा व्यक्ती म्हणजे हा आमदार असं कृत्य करतोय हे अत्यंत निंदनीय आहे. याचा निषेध आम्ही करतोयच. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः फुले शाह आंबेडकर विचाराचे आहेत. त्यांना आम्ही मागणी करतोय तुम्ही खरंच फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचे असाल आदरणीय पवार साहेब तर तात्काळ या आमदार जितेंद्र आव्हाडची पक्षातून हकलपट्टी करण्यात यावी. आणि राज्य सरकारला मी मागणी करतोय की राज्य सरकारने या माणसाला, या आमदाराला तात्काळ महाराष्ट्र राज्यातून तडीपार करण्यात यावं. आणि ज्यांनी त्या आमदारांनी, या जितेंद्र आव्हाड जे आमदार आहेत त्यांनी जे कृत्य केलेलं आहे याचा तर बदला आंबेडकरी जनता घेईल हे त्यांना समजेलच. परंतु अनावधानाने झालेलं ते सांगतात. त्यांना लाज वाटली पाहिजे. संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे ते जगतात आणि बाबासाहेबांचा फोटो त्यांना अकलीचा लाज वाटली नाही का? अक्कल नाही का त्यांना? की लाज वाटली पाहिजे की तुम्ही असं कृत्य करताना तुम्ही काळजी का नाही घेतली? तुम्ही काळजी, तुमचा बाप आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही स्वतःला म्हणता ना की आमचे बाप आहेत बाबासाहेब आंबेडकर, मग तुम्ही काळजी का नाही घेतली? यामुळेच मी मुख्यमंत्री साहेबांना मागणी करतोय या माणसाला महाराष्ट्र राज्यातून तडीपार करा, अन्यथा आमचे कार्यकर्ते. सचिनजी, आता आपल्यासोबत भाजपाचे नेते प्रकाश गाडे देखील आहेत. मी त्यांना देखील प्रश्न विचारणार आहे. भाजपा आता सत्तेमध्ये आहे आणि कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडतायत आपण सगळेजण पाहतोय. एक निंदनीय घटना ही घडलेली आहे, अनावधानाने घटना माझ्यातून घडली असं आव्हाडांचं स्वतःचं म्हणणं आहे. भाजपा या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहते? कारण आपण आता सत्तेमध्ये मुख्य पक्ष आहात आणि या सगळ्या ज्या घटना घडतायत त्या घटनांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? धन्यवाद. सर्वप्रथम तर आव्हाडने जे काम केलेलं आहे, कृत्य केलेलं आहे तो माफीच्या लायक नाहीये. आव्हाडांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा ही माझी मागणी आहे. बाबासाहेबांचा अपमान हा समस्त दलित वर्गाचा अपमान आहे. जितेंद्र आव्हाड जरी हे अनावधानात झालं म्हणत असतील तर एक लक्षात घ्या, जितेंद्र आव्हाड कुठलीही गोष्ट अनावधाने करत नाहीत. हे पूर्ण प्लॅन करून करतात. प्रत्येक गोष्ट असेल, यापूर्वी त्यांनी निळा ध्वज फेकून दिला होता, हातातून हिसकावून फेकून दिला होता. त्यामुळं आव्हाड करणं हे कृत्य हे पहिल्यांदा झालं नाही, हे वारंवार होत आहे. तर आव्हाड हे वारंवार दलितांचा अपमान करतात, बाबासाहेबांचा अपमान करतात. यांच्या विरोधात म्हणजे थोडक्यात प्रकाशजी आपल्याला असं म्हणायचं आहे की आता जी घटना घडली किंवा जितेंद्र आव्हाड जे स्वतःहून सांगतायत की हे अनावधानाने घडलं तर ते खोटं बोलतायत. ज्या पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन केलं होतं त्यांना निश्चितपणानं माहिती असेल की त्या सगळ्या गोष्टींवरती आंबेडकरांचे फोटो असणार आहेत किंवा काय असणार आहेत, पण तरी सुद्धा ही गोष्ट अनावधानाने घडली असं ते म्हणतायत. त्यावर आपण काय सांगा? जितेंद्र आव्हाड हे स्वतःला शाणे समजतात. सगळंच त्यांना असं कळतं असं वाटतं. बघा, तुम्ही जितेंद्र आव्हाडचा जर इतिहास जरी बघितला ना, प्रत्येक गोष्ट ही प्री प्लॅन करून केलेली असते त्यांची. त्यामुळे अशा घटना, यांना माहिती नव्हतं का हातात कुणाचा फोटो आहे तो? यांच्या बापाचा हातात फोटो घेतला होता. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्व दलितांना जगण्याचा हक्क दिला, न्याय मिळवून दिला, आज आम्ही त्यांच्यामुळे ताठ मानेने समाजामध्ये वावरतोय, देशामध्ये वावरतोय. आणि जितेंद्र आव्हाड म्हणतात नेहमी की बाबासाहेब माझे बाप आहेत. बघा, एक लक्षात घ्या, मग बापाचा फोटो जर हातात असला आपण फाडतो का? नाही फाडत. आणि यांनी नाही फाडला, ज्यांच्या सोबत चालणाऱ्यांनी देखील हा फोटो फाडलेला आहे. म्हणजे हे बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही फोटोज होते प्रत्येकाच्या हातामध्ये होते. आणि ते फोटो हातामध्ये घेताना फोटो नेमकं कुणाचा हे तरी माहिती असायलाच पाहिजे, 100% माहिती असायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं यांनी अनावधाने झालं म्हणून असं हे सांगितलंय, त्याच्यामध्ये कुठलंही अनावधान झालेलं नाहीये.
सचिन खरं पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत आणि सचिनजी, आपण मगाशी जसं सांगितलं की कशा पद्धतीनं आव्हाड यांना तुम्ही आज सकाळपासूनच आव्हान दिलेलं होतं, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीची घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला एक पक्ष म्हणून म्हणा किंवा एक समाज म्हणून म्हणा या सगळ्या गोष्टीवरती आपण सगळेजण काम करत असतो. आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहात का? या पुढे या संदर्भात कारवाई करण्यासंदर्भात आपल्याकडून काही होणार आहे का? काय पुढचं आता तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे? मी तर माझ्या पक्षातर्फे निश्चित केलेलाच आहे जी. संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये भारतामध्ये बाबासाहेबांचा पक्ष मोठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हे नाटकी, हे जितेंद्र आव्हाड हे नाटकी लोक आहेत. हे नाटकी लोक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असतात. यांचं नाटक वर्षानुवर्ष आम्ही पाहतोय. हे यांचा खरा विचार हा मनुवादी विचार आहे. हे स्वतः मनुवादी विचारसरणीचे व्यक्ती आहेत. हे फुले शाह आंबेडकर विचाराचे व्यक्ती नाहीत. हे पांघरून घेऊन बसलेले एक पुरोगामी विचाराचे नाटककार आहेत. त्यामुळे हे नाटककारांचं नाटक बंद करण्यासाठी लवकरच आरपीआय खरात पक्ष प्रयत्न करणार आहे आणि आंबेडकरी जनता त्यांना तो हिसका दाखवेलच की बाबासाहेबांचा फोटो पाडल्यानंतर काय होतं. आणि महाराष्ट्र राज्याला भाजपचे नेते आता प्रकाश गाडे सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि भाजपा हा आता जसं मी मगाशी म्हटलं की सत्तेत असणारा मुख्य पक्ष आहे. भाजपाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारावरती कारवाई होण्याकरता म्हणून गाडेसाहेब आता काही पुढे होणार आहे का? 100% या विरोधात आव्हाड विरोधात तक्रार करण्यात येईल आणि आव्हाडांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. कारण बाबासाहेबांचा अपमान हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे कृत्य केलं अशा पवित्र ठिकाणी हा जाणीवपूर्वक जाऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान आव्हाडांनी केलेला आहे. त्यामुळे या आव्हाड विरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. एक दलित म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी स्वतः देखील यामध्ये कारवाईसाठी आग्रही आहे आणि सरकारकडून देखील कारवाई होईल अशी आशा आहे मला. जी नक्कीच. खरात साहेब जसं आता म्हणाले की कशा पद्धतीनं कारवाई होणार आहे त्या संदर्भात ते विचार करतायत, मात्र खरातजी आता खऱ्या अर्थानं गरज आहे की त्यांनी आता माफी मागितली आहे, पण हे नुसतं माफी मागून चालणार आहे का? माफीवरतीच या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत का? आंबेडकर भारत देशाचे आहेत. गाडे साहेब तुम्हाला विनंती करतो, बाबासाहेब फक्त दलित समाजाचे नाहीत, बाबासाहेब भारताचे राष्ट्रपुरुष आहेत. हे कृपया ध्यानात ठेवा सगळ्यांनीच, ही विनंती करतोय आपणास. नक्कीच. गाडेसाहेब जसं ते आता म्हणाले की राष्ट्रपुरुष आहेत, आपल्या देशाचं मुख्य व्यक्तिमत्व आहे, ज्या पद्धतीनं घटनेची निर्मिती बाबासाहेबांनी केली आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा व्यक्तीचा फोटो अशा एका आंदोलनामध्ये अनावधानानं फाडला जातो, अशा पद्धतीचं वक्तव्य होतं. आपण सगळेजण कसं पाहताय? एक तुम्हाला विनंती आहे, अनावधानाने फोटो फाडलेला नाहीये, हा फोटो जाणीवपूर्वक फाडलेला आहे. जी. त्यामुळे आव्हाडांच्या ह्या कृत्याबद्दल त्याला माफी नाहीये. त्यांच्यावरती कारवाई, कडक शासन व्हावं अशी आम्ही मागणी करणार आहोत. आणि आव्हाडांबद्दल झालं तर सांगायचं झालं, त्यांनी वारंवार म्हणतायत, काही माध्यमांमध्ये म्हणतायत की अनावधानाने फाडला गेला. हा फोटो अनावधानाने फाडलेला नाहीये. हा फोटोची प्रती तिथे उपस्थित असलेल्या आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडे होत्या आणि आव्हाडांनी फाडल्याच्या नंतर जो मोरके आहे आव्हाड, त्या एकूण मोर्चाचा ज्या ठिकाणी जमला त्याचा मोरक्या आव्हाड आहे. जसा आव्हाडांनी फोटो फाडला, त्यांच्या बाजूच्या ज्या काही कार्यकर्त्या होत्या, महिला कार्यकर्त्या होत्या, त्यांनी देखील हा फोटो फाडलेला आहे. ह्या समस्त आव्हाडांच्या या टोळक्यांवरती मोरक्या सकट आणखीन एक प्रश्न खरात यांच्यासाठी. खरातजी, जसं आता ज्या पद्धतीनं ही घटना घडली, मुळात आपण माहितीये की मनुस्मृती जाळण्याकरता म्हणून आव्हाड हे महाड या ठिकाणी गेले होते. मुळात या सगळ्या आंदोलनाकडे हे आंदोलन योग्य होतं का? हे आंदोलन करणं आवश्यक होतं का? आपल्याला काय वाटतं? मुळात आव्हाड हे वर्षानुवर्षे राजकीय स्टंटबाजी करतात. आज सुद्धा राजकीय स्टंटबाजी करत होती. एवढंच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ मी सकाळीच बोललो, बौद्ध धम्म स्वीकारायला पाहिजे होता ना. हे नाटक कशाला करायचं? ते नाटककार आहेत. ह्या राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात नाटक करणारी व्यक्ती आहेत ती. आज त्यांचं नाटक उघड झालं. वर्षानुवर्ष ते नाटक करत होते. जी नक्कीच. मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो की तुम्ही आता आमच्या सोबत असेच राहा, आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. मात्र आता एक महत्वाची बातमी येते. ठाण्यामधून राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यात आलाय आणि यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचे फोटो फाडलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांचे फोटो या ठिकाणी फाडलेले आहेत. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं हे आंदोलन केलंय. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत. हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होतोय आणि ठाण्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या विरोधामध्ये हे निषेध आंदोलन केलं. मी पुन्हा एकदा प्रकाश गाडे यांना प्रश्न विचारणार, जसं मी मगाशी खरात यांना प्रश्न विचारला होता की या पद्धतीचं आंदोलन करण्याची आवश्यकता होती का? काय असा मोठा निर्णय घेतला गेला होता ज्यासाठी हे आंदोलन करणं आव्हाडांना आवश्यक वाटलं? तुम्हाला काय वाटतं? आव्हाडांचा हा स्वभाव गुण आहे राजकीय स्टंटबाजी करणं, आणि आव्हाड याच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. विषय कुठलाही असो, यांना उड्या मारायच्या असतात, माकड उड्या मारायच्या असतात. अशाच प्रकारची आज माकड उडी आव्हाडांनी मारलेली आहे आणि या माकड उडीमध्ये त्यांना कळलं नाही, त्यांना भान राहिलं नाहीये की त्यांनी काय केलेलं आहे. आज आव्हाडांनी यापूर्वी देखील एका सभेमध्ये, प्रचार सभेमध्ये निळा झेंडा त्यांना देत होते, तर तो झेंडा घेऊन यांनी फेकून दिला. एकूण समाजाबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या मनात आहे आणि वरून सांगतात की मी आंबेडकरवादी आहे, मी बाबासाहेब माझे बाप आहेत. मानून बाप कोणीही होत नाहीये. त्यासाठी आज आव्हाडांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आव्हाडांना त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देण्यात येईल. या पाठीमाग राजकारणाचा भाग किती असं आपल्याला वाटतं? ह्याच्या मागे राजकारण एक लक्षात घ्या, आव्हाडांना फक्त निमित्त लागतं जी. आणि मी आता मगाशी म्हटलं की आव्हाडांची ही वृत्ती जी आहे माकड उड्या मारण्याची, त्याच्यामध्ये काही प्रसंग कुठलाही असो जी, पण त्यांना त्याच्यामध्ये उडी मारायची असते. त्यामुळं आव्हाडांकडनं राजकारण, आव्हाड हा इमॅच्युअर, अपरिपक्व राजकारणी आहे. जर परिपक्व राजकारणी राहिला असता तर अशा प्रकारचं कृत्य केलं नसतं आणि जर करायचं असेल तर 100 वेळा 1000 वेळा विचार केला असता. त्यामुळं आव्हाडांकडनं, एवढ्या अपरिपक्व राजकारण्याकडनं जी अशा प्रकारचं कृत्य हे वारंवार होत आलेलं आहे. त्याला कुठंतरी आता आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. नक्कीच प्रकाश गाडेजी, धन्यवाद आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि आपलं मत जे आहे ते दिलखुलासपणे जय महाराष्ट्र अशी आपण व्यक्त केलं, त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार. आणि अतिशय मोठी बातमी आताच्या घडीची आपण बघतो आहोत. ठाण्यामध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकाराचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ठाण्यामध्ये या संपूर्ण निषेध व्यक्त करण्यात आलाय. सो धन्यवाद, तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण ठाण्यामध्ये या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. आनंद परांजपे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी निषेध केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे फोटो या ठिकाणी फाडण्यात आले आहेत. ज्या पद्धतीनं आंबेडकरांचे फोटो फाडले गेले त्या पद्धतीचं जे त्याला प्रतिउत्तर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथे दिलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई व्हावी, कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे. जाळपोळ त्या ठिकाणी करू नये अशा पद्धतीनं जाळायला गेले मनुस्मृती आणि फाडून आले आंबेडकरांचे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जितेंद्र आव्हाडांनी जो अपमान केलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करतो. आणि जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राच्या जनतेची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेची तात्काळ माफी मागावी, अन्यथा जितेंद्र आव्हाडाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. कारण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जितेंद्र आव्हाडांनी आपल्या देशाला ज्यांनी घटना दिली त्या महामानवाचा आज अपमान केलेला आहे. असं आहे की आपण सगळे इथे उपस्थित होतात. एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता
हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही. त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाली त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा करेल. एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो.